हे इल्ले येड्या भोकाचा आहे का ते रावशा? ह एवढा तुंबला होता तर जायचं ना, मोकळं व्हायचं. नाही लग्न झालं तर नाही झालं, पण लग्न नाही झालं म्हणून काय फाशी घेत असतात का? आई बापाच तरी विचार करायचा राव. हा आता त्याच्या पाठीमाग आई बापाकडे कोण आहे बघायला? कोण आहे? येड्या भोकाच आहेत. चांगली चांगली पोरं जर अशी करायला लागली तर कसं व्हायचं? हा, शेतकरी कोणालाच नको झालाय आणि सगळ्या पोरींना नोकरदारच पाहिजे. अरे पण एवढ्या नोकऱ्या आणणार तरी कुठून? आणि पगार मिळतो तरी किती? या शहरात गेलेल्या पोरींचे चांगले हाल मला माहिती. घराचं भाडं, लाईट बिल, पाण्याचे पैसे, महागडा भाजीपाला, दूध, फळं सगळं महाग. काय होतं एवढे पैसे? त्याच्यामुळे तुम्ही गावात आलो. हमल्या काळ बदलणार, शेतकऱ्याचे दिवस येणार. लोक फिरून परत गावाकडे येतील आणि गाव समृद्ध होतील. भारत देश सुजलाम सुफलाम होईल आणि हा शेतकरी एक दिवस राजा असेल. फक्त थोडा वेळ दम काढा. कवर दम काढायचा? एक पिढी खपत चालली ना अख्खी बर देमक्याड. काही जण राहतील, काही जणांचं उशिरा होईल, पण येणाऱ्या पिढ्यांचं भलं होईल. फक्त थोडी कळ स्वसा. सोसा यायचं पांड्या. मारून टाकेन, मारून टाकेन. मारून टाकेन, मारून टाकेन.